जमल्या याले की बाळी, जमल्या याले की बाळी, जुगली नको ग चहाडी, अग मारू नको फुकाची बळाई, मारू नको फुकाची बळाई, अग बाई, अग बाई, वागण्यात दिसो माई, अग बाई, वागण्यात दिसो माई, संसारामध्ये कित्येक गरिबी पाहिली, माता रमाने कित्येक गरिबी पाहिली. तिच्या लुगड्याला 17 गाठी राहायच्या, तिच्या लुगड्याला 17 गाठी राहायच्या. रमाला बोलायचं, रमाला रमाला बोलायच्या. शेजारच्या बाह्या म्हणायचं, म्हणे रमा, अगं तुझा पती बॅलिस्टर असून सुद्धा तुझ्या लुगड्याला 17 गाठी राहायच्या. पण रमा रमा अशिक्षित होती, रमा अशिक्षित होती, पण तिला जाण होती तिच्या कर्तव्याची, तिला जाण होती तिच्या कर्तव्याची. कारण माता रमाने 4 मुले या माथीमध्ये गाळले ग. माता रमाने 4 मुले या माथीमध्ये गाळले. माता रमाने तोंडातून शब्द सुद्धा काढला नाही. एखाद्या बाईचा पती जरी विदेशात कोणी बाहेर जरी कमवायला जात असेल, 2 पैसे जरी कमवत असेल, 17 वेळेस फोन करून सांगते माझ्या मुलाची तब्येत बरी नाही, माझ्याकडे पैसा नाही, मी काय खाऊ. पण माता रमाने कधी अपेक्षा केली नाही आणि म्हणून या सर्व जगाची आई झाली. ऐका मला म्हणायचं,
माता रमाने स्वतःच्या स्वाभिमानाला कधी आत सुद्धा येऊ दिलं नाही. कारण बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा माता रमाने लोकांच्या घरचे भांडे खुंडे घासले. एवढंच नाही, जंगलामध्ये जाऊन एक एक काडी वेचायची. अगं एवढंच नाही, शेण एकत्र गोळा करून त्या शेणाच्या गोगल्या थापायची आणि आपला स्वतःचा परिपंच चालवायची. परिपंच चालवून सुद्धा एक पैसा बांधून ठेवायची आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाकरता पुरवायची. कारण तिला जाण होती तिच्या कर्तव्याची, तिला जाण होती तिच्या संसाराची आणि म्हणून या जगाची आई झाली. ऐका मला म्हणायचं गरीबी जरी त्या संसारात होती, माता रमाच्या गरीबी जरी त्या संसारात होती, तरी त्या दिव्याची रमावात होती. गरीबी जरी तिच्या संसारात होती, तरी पण त्या दिव्याची रमावात होती, रमावात होती, रमावात होती. आणि मग मला म्हणायचं आहे